पुणे स्थित नादसप्तक संगीत विद्यालयातर्फे भारतीय शास्त्रीय संगीतामधील प्रसिद्ध यमन या अतिशय सुंदर हृदयस्पर्शी रागावर 101 मराठी व हिंदी गाण्यांच्या यमन रंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। हा कार्यक्रम 25 डिसेंबर रोजी दुपारी 2:30 वाजता बाल शिक्षण हायस्कूल MES ऑडिटोरियम मयूर कॉलनी कोथरूड येथे संपन्न होणार आहे। या कार्यक्रमात सर्वांचा आवडता राग यमन या रागावर आधारित मराठी, हिंदी, संस्कृत आणि सिंधी भाषेतील एकूण 101 गाणी सादर केली जाणार आहेत। या मैफिलीचे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रमी नोंद होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे। हा कार्यक्रम सर्व पुणेकर रसिकांसाठी विनामूल्य असून 2:30 ते रात्री 8:30 या वेळात जवळपास 6 तासांची मैफल रंगणार आहे। नादसप्तक संगीत महाविद्यालयाचे संस्थापक संचालक आणि प्रख्यात गायक व संगीतकार गिरीश पंचवाडकर यांनी या कार्यक्रमाची संकल्पना व दिग्दर्शन केले आहे। या कार्यक्रमाकरता प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात संगीतकार आणि ज्येष्ठ गायक श्रीधर फडके उपस्थित राहणार असून पुण्यातील संगीत क्षेत्रातील आणि इतर क्षेत्रातील अनेक मान्यवर देखील आवर्जून उपस्थित राहणार असल्याची माहिती नादसप्तक संगीत विद्यालयाचे संस्थापक संचालक आणि प्रख्यात गायक व संगीतकार गिरीश पंचवाडकर यांनी दिली। नमस्कार, मी गायक आणि संगीतकार गिरीश पंचवाडकर पुण्यामधल्या आमच्या नादसप्तक संगीत विद्यालयातर्फे आम्ही एक नवा कोरा कार्यक्रम घेऊन येतो आहोत। माझ्या नादसप्तक संगीत विद्यालयातले माझ्याकडे शिकणारे 40 विद्यार्थी आणि मी स्वतः असा आम्ही एकत्र यमन रंग नावाचा आम्ही कार्यक्रम करतो आहे। येत्या 25 डिसेंबरला दुपारी 2:30 वाजता MES बाल शिक्षण हायस्कूलच्या ऑडिटोरियममध्ये ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत प्रख्यात गायक आणि संगीतकार श्रीधरजी फडके। यमन किंवा यमन कल्याण या रागावर आधारित मराठी, हिंदी, संस्कृत आणि सिंधी अशी 101 गाणी आम्ही या कार्यक्रमामध्ये सादर करणार आहोत। ही कल्पना आणि त्याचं संपूर्ण दिग्दर्शन मी करतो आहे। माझ्याबरोबर माझे विद्यार्थी हे 101 गाण्यांचा कार्यक्रम करणार आहेत की त्याचं इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची विक्रमी नोंद होण्याची शक्यता आहे। एक वेगळा प्रयोग आणि एक असंख्य सुंदर गाणी पुणेकर रसिकांना, दर्दी पुणेकर रसिकांना ऐकायला मिळावीत आणि माझ्या या विद्यार्थ्यांना एक वेगळ्या प्रकारचा प्लॅटफॉर्म मिळावा। कारण कसं एक क्लासमध्ये मुलं शिकतात, ती गातात, पण अशा एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर प्रथमच त्यांना आम्ही ही संधी देतो आहोत। गेले 2.5 महिने हे विद्यार्थी खूप मेहनत करत आहेत, त्यांची गाणी मी बसवून घेतो आहे आणि त्यानुसार आता ह्या 101 गाण्यांचा कार्यक्रम होईल। इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ह्याची नोंद होईल। तुम्हा सर्वांच्या सदिच्छेने आणि सहकार्याने हा कार्यक्रम नक्की चांगला होईल, यशस्वी होईल, मला खात्री आहे।